आजी कुठे गेलं बालपण? प्रभादेवी. तुमचं बालपण कुठलं? अलिबाग. अलिबागला कुठे? शहाबाद. शहाबाद. कोयनाड जवळ तिकडे सगळं बालपण गेलं. आणि तुमचं बालपण मुंबईतलंच हो ना? घरी कोण कोण होतं माहेरी? आई, वडील, भाऊ. आई बाबा काय करायचे? वडील रेल्वे मध्ये होते कामाला, आई घरीच होती. घरीच होती. आणि तुमचे आई बाबा? वडील पोलीस होते. बर. आणि आई घरीच असायची. घरीच असायची. आणि तुम्ही किती जण घरी? आम्ही घरी जण भाऊ 5 आणि बहिणी 2. 7 जण. 7 जण. आणि एकटे कमावते होते वडील त्यावेळेला. वडील आम्ही नंतर लहान होतो त्यावेळेला मुंबईला आले. कोण 3 जण शाळा मास्तर झाले. हा 3 जण शाळा मास्तर. आम्ही 2 जण मुंबईला होतो. पण मग अलिबागवरून मुंबईला कधी आले? कसे म्हणजे आता आपली परिस्थिती असते त्यावेळेची, त्यावेळेला पोटासाठी तर यायला लागलं. मग मुंबईत आल्यावर कुठे राहत होते? प्रभादेवीला. प्रभादेवीला. तुम्ही पण काय बोललोच नाही तरी हसताय. सिद्धिविनायक पावलेला दिसतोय प्रभादेवीचा. आजी लग्नाला 51 वर्ष झाली. तेव्हा सुद्धा एवढ्या लाजला नसाल जेवढ्या आत्ता लाजला. बरं मला सांगा कसं झालं मग बालपण? एकदम छान मजेत गेलं. शाळा कुठली तुमची? शाळा मी गावी शिकले. गावी म्हणजे कुठे? शहापूर. शहापूरला. तिथे शिकला. कितवी पर्यंत? 4थी पर्यंत. 4थी पर्यंत. नंतर परत प्रभादेवीला आला. हो. तुम्ही तुमची शाळा? माझी शहाबाद शाळा. शहाबादची. इकडे शहापूर तिकडे शहाबाद. सगळं जुळत आलंय बघा हळूहळू. प्रभादेवी तुम्ही आलात प्रभादेवीमध्ये है ना? सगळं कसं छान चाललेलं. मग पुढे 51 वर्षापूर्वी कसं होतं वातावरण? सगळं छान होतं. खेळ वगैरे आवडायचे तेव्हा शाळेत? नाही मी खेळायची नाही. नाही. तुम्हाला कसली आवड होती? मला कसलीच नाही. आवडच नाही. व्हेरी गुड. तुम्हाला? मी कबड्डी खेळायचो. म्हणजे हुतू आमच्या हुतू होतो त्या टाइमला. हुतू म्हणजे आणि कबड्डी मध्ये काय फरक आहे हो? फरक काही नाही. पण आता कबड्डी बोललं जातं, त्यावेळेला हुतू बोललं जाईल. नाही म्हणजे कसं असतं त्याच्यात? कबड्डी 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 सूर होता तो हुतू. आता आहे ते कबड्डी. म्हणजे कसा तुम्ही सांगा जरा. कसं म्हणजे आता हुतू म्हणजे हुतू असंच हुतू. हुतू. अच्छा. आणि आता कबड्डी. हा बदल झाला इतक्या वर्षात हो ना? कशी ओळख झाली तुमची? ते शेजारीच राहायचे ना. कुठली चाळ? मी नारायण ताडीवाला चाळ. नारायण ताडीवाला चाळ. तुम्ही येऊन गेले तिथे. हो. तुमची चाळ कुठली? अच्छा तुम्ही पण तिथेच आलात? समोर घर समोरासमोर होतं. तेव्हाच ओळख झाली. आजी तुम्ही हसताय का? मला सांगा. मग काय रडू का? नका रडू नका. मला सांगा कसं काय झालं मग? समोर असं काय नाही, जमूनच झालं. हो ना असू दे. मी कुठे काय म्हटलं. पण समोरासमोर राहत होता हो की नाही? ओळख झालेली होती. तुमच्या मनात होतं काय हो आजोबा? माझ्या पण तुमच्या मनात होतं ना? मग आणि आम्ही आई वडिलांच्या संमतीनेच लग्न केलं. ते बरं केलं तुम्ही. पण ते कसं काय घरी कळलं कसं? ते आता सांगता येणार नाही. पण घरी सांगावंच लागलं ना. हो. करतो आम्ही लग्न हे सांगायलाच पाहिजे. अच्छा तुम्ही आधी ठरवलं मग घरी सांगितलं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.